ती देण्यात यावी। त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी। काहीच होणार नाही, मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही। मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे। पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज इथं आहे। काही गरज नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही। फक्त हे जे मध्ये चाळी सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला, काय करतो कळत उरतो त सांगतोय कशाला त झाला आणि काय झाला तर कायच नाही। मराठी जिंकून आले, कायदा झाला, कायदा डोकं आहे का? कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा, आणि म्हणा आमकं झालं। तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असन, पण तू आला का तिथं नाही आला, तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडे आमच्या संग? इकडं राहून गप्पा ठोकीदा, 50-50-60 जण आहेत, तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पायी यायचं। आम्ही तिथे विचारलं आमच्या संघ असे दादा काय करायचं? आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो। आम्ही नाही ठरवलं आधी, 3 घंटे किस पाडलाय त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा, आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे। ते म्हणले काय होत नाही याला। तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा। आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवणं, लोकात तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, तुम्हाला लोकांना माहिती सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं। त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात। तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे, हे ताकदीने ही हात जोडून विनंती। तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जिव्हारी लागण असं नाही बोलत। हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल। कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच, बनवलायच, आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा। आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही, त्याची पुरेपूर काळजी घेणे। एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही, हे हा शब्द आहे। त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका, नोंदी नाही सापडल्या तर टेन्शन घेऊ नका। नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत